रामगिरी महाराजांचा वादग्रस्त वक्तव्य प्रकरण आणि या प्रकरणी आता मुस्लिम समाज आक्रमक झालेला आहे। राज्यातील मुस्लिम समाज ठिकठिकाणी आता मोर्चे काढणार आहे। रामगिरी महाराजांना अटक करून कारवाईची मागणी जोर धरतीये। कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते असा पोलिसांचा गोपनीय अहवालही आहे। या सगळ्या संदर्भात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी काय म्हटलंय हे देखील पाहणार आहोत, पण त्यापूर्वी पाहूया बच्चू कडू यांनी नेमकं काय म्हटलंय। कुठलेही संत महंत कोणी पण असेल, राजकीय लोक असेल, कार्यकर्ता असेल, त्यांनी महापुरुष आणि जे दैवरूप आहे, ईश्वर आहे, अल्लाह आहे, तर आपल्या स्वरूपात देव असेल, ज्यांच्या प्रतिमे त्यांच्यावर लोकांची प्रचंड श्रद्धा असेल, मग ते प्रभू रामचंद्र असू दे का मोहम्मद पैगंबर असू दे, कोणी असेल, तर त्यांच्यावर श्रद्धा लोकांची आहे। त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये जाऊन त्यांनी काय केलं, खरं आहे का खोटं आहे हे न तपासता बोलणं म्हणजे मला वाटते त्याला काही अर्थ नाही। जाणीवपूर्वक देशहिताच्या हित न पाहता मुद्दामून कुठंतरी आपलं नाव कसं मोठं होईल आणि या पद्धतीनं बोलून कशा पद्धतीनं हिणवण्याचा प्रयत्न होत असेल तर त्यावर कारवाई होणं गरजेचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।